आपल्याला माहित असेल तर आमचे BLA आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष असतील, उपविभाग अध्यक्ष असतील, शाखाध्यक्ष असतील, आमचे BLA असतील, आमचे गटाध्यक्ष असतील, आम्ही सध्या एक सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने एक कार्यक्रम राबवतोय, म्हणजे मतदार यादी वाचन आणि त्याची ओळख करून देणं. त्या अनुषंगाने बँड्रा पश्चिम जो सन्माननीय मंत्री महोदय आशिष शेलार यांचा मतदारसंघ आहे, जेव्हा ते दुसऱ्यांचे मतदारसंघ काढतात शोधून, त्याच्यामध्ये कोण दुबार आहे कोण आहे, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही जी सवय आशिष शेलारांना आहे, त्याच अनुषंगाने ही आजची पत्रकार परिषद आपण करतोय. आशिष शेलारांच्या मतदारसंघामध्ये जेव्हा या पद्धतीचं शोध कार्य आमचे विभाग अध्यक्ष तुषार आफ्ळे असतील, तिथले उपविभाग अध्यक्ष असतील, तिथले शाखाध्यक्ष असतील, तिकडे गटाध्यक्ष असतील, या सगळ्यांनी केलं. अनेक 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 मतदार यादीतले घोटाळे आहेत. त्यातले उदाहरणार्थ 3-4 जे घोटाळे आहेत हे आज मी आपल्यासमोर मांडणार आहे. आणि अशा पद्धतीचे असंख्य घोटाळे झालेले आहेत. त्याच्या संदर्भातली तक्रार आज रिटर्निंग ऑफिसर जे आहेत त्यांच्याकडे 2 ते 3 मध्ये त्यांनी 2 ते 3 मध्ये आम्हाला वेळ दिलेली आहे. तर आमचे विभाग अध्यक्ष जाऊन तिकडे आज रितसर याची तक्रार नोंदवणार आहे. पण तत्पूर्वी आशिष शेलार राहतात त्याच्या बाजूलाच मला असं वाटतं सागर तरंग बिल्डिंग आहे, तिथे आमचे तुषार आफ्ळे सुद्धा राहतात. आता या सागर तरंग बिल्डिंग मध्ये 1 नंबर ते 28 नंबर असे फ्लॅट आहेत. आणि तिकडे माझ्याकडे जी मतदार यादी आहे सागर तरंगची सोसायटीची, तिथे 1 ते 28 घर क्रमांक आहेत. तिथे आम्हाला 2 नावं अशी आढळली. एकाचं नाव आहे समुद्री बासू कलको. या महिला असाव्यात, कारण पतीचं नाव आहे बासू कलको. घर क्रमांक 455. आता ज्या फ्लॅटमध्ये 1 ते 28च फ्लॅट आहेत, तिकडे 455 घर क्रमांक कुठून आला, हा महत्वाचा प्रश्न. आणि त्या बिल्डिंगमध्ये स्वतः आमचे विभाग अध्यक्ष राहतात, त्यामुळे हे 100% मी खात्रीपूर्वक सांगू शकतो तिथे कुठलाही 455 नावाचा घर क्रमांक नाही. आणि त्यांच्या सोसायटीचे सेक्रेटरी जे आहे त्यांनाही आम्ही भेटलो की बाबा असा कोण माणूस तुमच्या सोसायटीत कधी भाड्याने आलेला, कधी काय, तो आलेला नाही. आणि असा घर क्रमांक सुद्धा सोसायटीत नाही. त्याच सोसायटीमध्ये दुसरं नाव आहे अनिता राज ऋतेश्वर. पतीचं नाव ऋतेश्वर राजशेखरन शिवराज. त्यांचा घर क्रमांक आहे 12/33. जिथे 1, 2, 3 ते 28 असे घर क्रमांक आहेत. 12-33 हा कुठला क्रमांक आहे माहित नाही. वय 37, लिंग महिला. आता या सागर तरंग सोसायटीमध्ये अशा प्रकारची कोणतीही व्यक्ती गेल्या 15, 20, 30 वर्षामध्ये राहिलेली नाही. मग त्यांचं नाव मतदार यादीत कसं आलं? का कोणी जाणीवपूर्वक घातलं? का हे बोगस मतदार नोंदवण्याचं काम कोणी केलं? याचं संशोधन मला असं वाटतं निवडणूक आयोगाने करायला पाहिजे. हा नंबर 1. आता एक खास शेलारांसाठी आहे. किनारा बिल्डिंग. किनारा बिल्डिंग मध्ये 1 ते 14 फ्लॅट आहे. 14 ना? 1 ते 14 फ्लॅट आहे. आणि ही पण साधारण वॉकिंग डिस्टन्स शेलार साहेबांच्या घरापासून 2 ते 3 मिनिटावर आहे. इथे आम्हाला एक नाव सापडून आलं, फहद गुलाम मोहम्मद पठाण, स्पेशली डेडिकेटेड टू आशिष शेलार. नाव आहे फहद गुलाम मोहम्मद पठाण. त्यांचा हा EPI आहे ना, ROL 4565677 EPI क्रमांक आहे. वडिलांचं नाव आहे गुलाम मोहम्मद पठाण.
घर क्रमांक 77K. आता या किनारा बिल्डिंग मध्ये जे फ्लॅट आहेत ते 1 नंबर ते 14 नंबर फ्लॅट आहेत. मग 77K हा घर क्रमांक कुठनं आला आणि मग तो जर घर क्रमांक तिथे नाहीच आहे तर त्याची नोंदणी ही निवडणूक आयोगाने कशी केली आणि मग आशिष शेलार हे सगळं होईपर्यंत झोपले होते का की एका मुसलमानाचं नाव त्यांच्या 3 बिल्डिंग बाजूला असलेल्या बिल्डिंग मध्ये होतंय आणि आशिष शेलारांना पत्ता नाही. आशिष शेलारांनी झोपायचं काम केलंय का यांच्या नावावर यांचं नाव जाणीवपूर्वक घुसवण्यात आलं हा संशोधनाचा विषय. आमचा का आशिष शेलारांवर कुठला आरोप नाहीये, पण मग आशिष शेलार जागरूक नाहीत का हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. हा झाला किनारा बिल्डिंग 1 ते 14. आपल्याला रंगशारदा माहित असेल तर ही आशिष शेलारांच्या घराच्या जवळच आहे. तर तिकडे एक गणेश मंदिर आहे, देऊळ आहे. त्या देवळात लोक रोज पाया पडायला जातात. कदाचित शेलार साहेब पण जात असतील तिकडे, सगळेजण जातात त्या देवळामध्ये. आता देवळामध्ये जनरली देव राहतो, तिथे या लोकांनी बोगस मतदार राहायला ठेवलेले आहेत का हा महत्वाचा प्रश्न आहे निर्माण. आता त्या देवळाचा पत्ता देऊन तिथे आणि त्यांचा पत्ता काय आहे तर महासागर गणेश मंदिर, कृष्णचंद्र मार्ग, वांद्रे पश्चिम. तर इथे कोण कोण लोक राहत आहेत. यज्जू सुब्रमण्यम, वडिलांचे नाव VT सुब्रमण्यम, घर क्रमांक 24/32, वय 23, लिंग पुरुष. दुसरं नाव सानिध्य अरोरा, वडिलांचे नाव संजय अरोरा, घर क्रमांक 2471, वय 29, लिंग पुरुष. दीपक वाधवानी नंतरचं नाव, वडिलांचं नाव गोविंदराम वाधवानी, घर क्रमांक 54/24, वय 50, लिंग पुरुष. नाव दीपिका रमेश वाजपेयी, वडिलांचं नाव रमेश वाजपेयी, घर क्रमांक 24/52. आता इथे आनंद सागर पण लिहिलेलं आहे. वय 43, लिंग महिला. आता ही सगळी परप्रांतीय नावं घुसवण्याचं काम हे कोणी केलंय आपण बघितले तर यातली 90% नावं ही परप्रांतीय आहेत. मग ही परप्रांतीय नावं घुसडवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलंय का? मनसेने तर केलं नाही. परप्रांतीयांची मतं आपल्याला मिळावीत यासाठी आशिष शेलारांनी नावं घुसडवली आहेत का? भारतीय जनता पक्षाने नावं घुसडवली आहेत का? याला संशय निर्माण व्हायला जागा आहे. परप्रांतीय महापौर करायचा म्हणून जास्तीत जास्त परप्रांतीय नावं घुसवण्याचा पराक्रम हा भारतीय जनता पक्ष करतेय का हा महत्वाचा प्रश्न इथे निर्माण होतो. ही उदाहरणादाखल तुम्हाला मी दाखवलेली आहे. याच्यापेक्षा मोठा घोटाळा हा शेलार साहेब यांच्या मतदारसंघात होतोय आणि परप्रांतीयांची नावं जाणीवपूर्वक त्या मतदार यादीत घुसवली जात आहेत, जेणेकरून यांचा जो डाव आहे परप्रांतीय महापौर करायचा त्याला बळ मिळावं याच्यासाठी हे धंदे चाललेले आहेत. यांना मराठी नावं ना का नाही घुसडवत, परप्रांतीय नावं का घुसडवतात हे लोक? याचं उत्तर द्यायला पाहिजे. या व्यतिरिक्त पण इतर मतदारसंघात पण असाच घोळ आहे, कारण असाच घोळ आहे. तुम्हाला माहित असेल तर आमच्या गजानन काळेंनी पण दाखवलाय. याच्या आधी जोगेश्वरी मतदारसंघात कसा घोळ आहे तो आम्ही दाखवलेला आहे. आणि आता सगळीकडे अशा पद्धतीचं जसं जसं यादी वाचन होईल आम्ही आपल्यासमोर घेऊन प्रत्येक मतदारसंघात काय काय घोळ आहे ते आपल्या निदर्शनास आणू. 14 तारखेपासून 22 तारखेपर्यंत मला वाटतं ऑब्जेक्शनसाठी ज्यांनी निवडणूक आयोगाने तारखा दिलेल्या आहेत त्यावेळेला आम्ही आमच्या ऑब्जेक्शन सुद्धा तिथे नोंदवू.
ज्या प्रकारे तुम्ही यादी दाखवताय त्यामध्ये मुस्लिम मतदारांसंदर्भात सुद्धा केलं होतं, तर आशिष शेलारांनी सांगितलं होतं. निवडणूक आयोग म्हणतं जर प्रॉपर ऍड्रेस नसेल तर मग जवळचा ऍड्रेस दिला जातो. मग तसंच मंदिराचा विषय असेल ना, असं कसं प्रॉपर ऍड्रेस प्रॉपर घर क्रमांक नसेल असं कुठे झोपड्यांमध्ये होतं? राहतात किंवा जे स्लम मध्ये आता स्लमला पण झोपड्यांना नंबर दिलेले आहेत ना. कोणी सांगितलं नंबर नाही देत? त्याच्याशिवाय त्यांचा सर्व्हे होतो का? जे फुटपाथवर राहतात त्यांना सुद्धा अधिकार आहे. तर असं नाही, काही मग झालंय तुम्ही का? फुटपाथ मेन्शन करायला पाहिजे ना. आता समजा इथे बाहेर फुटपाथ आहे, बाबरेकर मार्ग फुटपाथ मेन्शन करा, घर क्रमांक कसं काय मेन्शन होऊ शकतो? तुम्ही फुटपाथ मेन्शन करू शकता. जो निवडणूक आयोगाचा नियम आहे तो सांगतोय मी, माझ्या मनाचा नाही सांगत आहे. जर फुटपाथवर राहणारी व्यक्ती असेल आणि ती जर मतदार म्हणून नोंदली तर तुम्हाला फुटपाथ हे मेन्शन करावं लागतं. तुम्ही घर क्रमांक नाही मेन्शन करू शकत त्याच्यावर. राजकीय प्रश्न आहे. एक बच्चू कडू कर्जमाफीची तारीख केली मोठ्या आंदोलनानंतर नागपूर परिसरात झाली. विखे पाटील मंत्री आहेत, त्यांची गाडी फोडून दाखवा, मी तुम्हाला 1 लाख बक्षीस देतो, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हटलं हा प्रश्न तुम्ही बच्चू कडू काही विखे पाटलांना विचारला पाहिजे. नाशिकमध्ये आता मनसेची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये स्थानिक पातळीवर त्यांनी युतीची घोषणा केलेली आहे असं कळतं आहे. इतर ठिकाणची काय परिस्थिती आहे आणि इतर ठिकाणी अशाच पद्धतीनं निर्णय होतील असं वाटतंय का? मला असं वाटतं या संदर्भातला निर्णय राजसाहेब नेहमी घेत असतात. कदाचित साहेबांनी या गोष्टीला मंजुरी दिली असावी. आणि हा स्थानिक विषय आहे. स्थानिक राजकारण काय आहे, स्थानिक काय परिस्थिती आहे, त्याच्यावर स्थानिक लोक निर्णय घेऊ शकतात. अर्थात सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने. मुंबईमध्ये 227 पैकी किती जागांवरती निवडणूक लढवण्यासाठी खरं तर सध्या मनसे तयारी करत आहे? 227 227. अजून तरी आम्ही कोणाशी युतीची चर्चा केलेली नाहीये. हा विषय सन्मान्य राजसाहेबांचा आहे. ते ज्या वेळेला त्याच्यावर निर्णय घेतील त्यावेळेला आम्ही आपल्याला माहिती देऊ शकेन त्याच्या संदर्भात. पण काही ठरवण्यात आलंय की आपण किती जागा लढू शकतो जर युती झाली तर? नाही, कसं आहे, हे सगळे आमचे आपापसातले चर्चेतले विषय आहेत. या संदर्भात आत्ता पत्रकार परिषदेत बोलणं योग्य ठरणार नाही. ज्यावेळेला सन्मान्य राजसाहेब निर्णय घेतील त्यावेळेला निश्चितपणे आम्ही त्याचं उत्तर देऊ तुम्हाला. जसं नाशिकमध्ये झालं तसं मुंबईत सुद्धा होऊ शकतं. त्याचा निर्णय साहेब करतील ना, थोड्या दिवसातच करतील. म्हणजे मनसे सकारात्मक एकंदरीत युक्ती होईल का या ज्या प्रकारे मनोमिलनाच्या चर्चा आहेत? बघा कसं आहे, आत्ता तुमच्या ह्या प्रश्नांची उत्तरं जरी मला माहीत असली तरी मला तुम्हाला देता येणार नाही. याच्यावर योग्य वेळी राजसाहेब जेव्हा निर्णय घेतील तेव्हा निश्चितपणे आपण सांगू. नाशिक संदर्भात सुद्धा राज ठाकरेंनीच आदेश दिला असणार तेव्हा मनसे आणि काँग्रेस. त्याच्याशिवाय मला नाही वाटत की पदाधिकारी असा कुठला निर्णय घेतील साहेबांच्या संमतीशिवाय. एकंदर पाहिलं गेलं तर मुंबई सेंट्रिक फार विचार झालाय का? कारण महाराष्ट्रातून बैठका रेग्युलरली सुरू आहेत मनसे पक्षाच्या. नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुका खरं तर आता अगदीच होणार, पण त्याचा कुठेच निर्णय कुठला नाही, मला वाटतं त्या संदर्भात तुमच्याशी नांगावकर साहेब बोलतील. भाजप आणि संघाची बैठक झालेली आहे. यामध्ये वोट जिहाद आणि जे काही इतर मुद्दे आहेत त्यावरती लक्ष द्यावा, फेक नरेटिव्ह पासून सांभाळावा अशी देखील यामध्ये चर्चा झालेली आहे. स्वतःच्या फेक नरेटिव्ह पासून, म्हणजे जे वोट चोरीचा मुद्दा आहे, जे राहुल गांधी म्हणजे तो स्वतःचा त्यांचा जो फेक नरेटिव्ह आहे वोट जिहाचा त्याच्यापासून सांभाळावा असं ते म्हणताय. ठीक आहे ना, हरकत नाही. आता ऍक्च्युली केएम रुग्णालयामध्ये मंगलप्रभात रुग्ण गेले होते. काही वर्षांपूर्वी तुम्हाला आठवत असेल की मंगलप्रभात रुग्ण मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातल्या एका भाजपच्या कार्यालयामध्ये त्यांनी एक फ्लेक्स टाकला होता पालकमंत्री म्हणून, आणि तिथे ते जनता दरबार घेत होते. आता कदाचित तो बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता मला जरी तिथे माझा जनता दरबार बंद केलेला असला तरी मी जनता दरबार घेऊन राहीनच अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. कुठेतरी शिंदे विरुद्ध भाजप असा संघर्ष दिसून येतोय का? कारण मंत्र्यांनी जनता दरबार घेऊनच दाखवीन. त्यांना अडवलं कोणी जनता दरबार घेऊन आता म्हणून? लोडांना अडवलंय का कोणी? कशाचाही तलवार घेऊन उठायचा याला काय अर्थ नाही ना. कोणी त्याला विरोध केला असेल आणि मग ते बोलले असेल, कोणी विरोध केला की तुम्ही जनता दरबार घेऊ नका म्हणून? त्यांचं कार्यालय बंद केलं, त्यांच्या डेस्क पण ते त्यांचं कार्यालय नव्हतंच. स्वतःच्याच कार्यालयात जनता दरबार घेतला पाहिजे. दुसऱ्यांच्या कार्यालयात जनता दरबार कशी घेऊ शकतात? रुग्णालयामध्ये त्यांनी एक हेल्प डेस्क तयार केलेला होता, जो एक प्रकारचा जनता दरबार असतो, तो रद्द करण्यात आला किंवा प्रशासनाने. असं आहे, उद्या जर तुम्ही लोडांना हेल्प डेस्क मनसे करेल, सगळेजण करतील. हे पॉसिबल नाही ना, हे नियम बाह्यच आहे. महायुतीतल्या अनेक नेत्यांची घोटाळे बाहेर होते. आता प्रताप सरनाईकांनी मीरा भाईंदरला
4 एकरची जागा आहे जी 200 कोटी त्याची व्हॅल्यू होती, परंतु 3 कोटीमध्ये घेतलेली आहे. ठाण्यामध्ये असे अनेक घोटाळे त्यांनी केले, परंतु ठाण्यात कशाला अख्ख्या महाराष्ट्रात घोटाळे झालेले आहेत. मला असं वाटतं एकदा शासनाने त्याच्यावर व्हाईट पेपर द्यावा की त्यांच्या जमिनी किती होत्या, किती करोड रुपयांच्या होत्या आणि किती कोटी रुपयांना कोणाकोणाला विकल्या. एकदा शासनाने व्हाईट पेपर त्याच्यावर दाखवावा, व्हाईट पेपर काढावा ना. ऍसेटमध्ये आपण काय विकतोय आणि कोणाला विकतोय हे जर सरकार पारदर्शक असेल तर त्यांनी त्याच्या संदर्भातला एक श्वेतपत्रिका काढावी. मुंबई उपनगरामध्ये सर्वात मोठा घोटाळा सध्या कचऱ्याच्या गाड्यांमध्ये होताना पाहायला मिळतो. अनेक कचऱ्याच्या गाड्या अशा आहेत ज्या नुकसानग्रस्त आहेत, काचा फुटलेल्या आहेत, दरवाजे गेलेले, तरी त्या हे गाड्या बघा, मुळात असं आहे की कचरा उचलण्यात घोटाळा याच्या संदर्भातली पत्रकार परिषद आठवत असेल तर तुम्हाला गेले सातत्याने 2 महिने महाराष्ट्र नवनिर्माण सेना घेते. कुठला तरी एक गुजराती कॉन्ट्रॅक्टर आहे सनी पांडियन नावाचा, त्याला काम देण्यासाठी म्हणून या पद्धतीचे धंदे महानगरपालिका करते. हा स्पष्टपणे आम्ही आरोप केला होता आणि त्या आरोपाचा पुनरुच्चार आम्ही आज पण करतोय. जे 5,000 कोटीचं टेंडर होतं ते 7,500 म्हणजे 2,500 कोटी रुपये वाढवून त्यांना दिलेलं आहे. याच्या चौकशीची मागणी आम्ही आयुक्तांकडे केलेली आहे. त्यामुळे सध्या टेंडर स्टँड स्टील आहे, अजून त्याचं नवीन टेंडर काढत नाहीये. जी माहिती मिळते यावर काय उत्तर तुम्हाला मिळालंय का? नाही, मला असं वाटतं आयुक्तांनी मुगाचे चणे खाल्लेले आहेत आणि त्यामुळे त्यांना बोलता येत नाहीये. राज्यसभेच्या घराबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आल्याची सध्या माहिती मिळते. RSS प्रमुख मोहन भागवत यांनी सांगितले की मुस्लिम आणि ख्रिश्चन हे RSS मध्ये येऊ शकतात, परंतु त्यांनी शाखेमध्ये येताना त्यांची जी विचारधारा ती बाहेर ठेवावी. मग मोहन भागवत साहेब बोलले त्याच्यात मी काय बोलायचं आहे? आम्ही नाही ना बोललोय. ते जे बोलले त्याचे प्रश्न तुम्ही आम्हाला काय आमच्या संदर्भात असतील ते प्रश्न विचारा, मी तुम्हाला उत्तर देईन. RSS काय बोलली, उद्या बिहारमध्ये तेजस्वी यादव काय बोललाय, सगळ्यावर आम्ही कशाला बोलू? ठाकरेंसोबत खरं तर जागा वाटपासंदर्भात चर्चा कधीपासून सुरू होणार आहे? कारण युतीच्या मला वाटतं योग्य वेळी योग्य उत्तर आम्ही तुम्हाला निश्चितपणे देऊ. कुठली गोष्ट लपवून ठेवणार नाही तुमच्याकडे. योग्य वेळी त्याची उत्तरं सन्मान्य राजसाहेब देतील. आरक्षण सोडत जी आहे ती आता लवकरच निघणार उद्या. उद्याच निघणार आहे. तर यावेळेला ज्या पद्धतीनं पूर्ण म्हणजे याच्यापूर्वी आधीची आरक्षण रोटेशन पद्धत होती. रोटेशन पद्धत होती ती यावेळेला नाहीये. तर त्यामुळे सगळ्यांची धाकधूक वाढलेली दिसली. हो, मला असं वाटतं आता कसं होतं की बरेच लोकांना वाटतं की हा महिला वॉर्ड होता, ओबीसी होता, तर यावेळेला ओपन होईल किंवा काय होईल, किंवा ओपन आहे आता ओबीसी होईल. त्या अनुषंगाने गेले 3-4 वर्ष बरेच प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जे जे इच्छुक आहेत ते तिथे मेहनत करतायत. मला असं वाटतं उद्याच्या आरक्षणाने एकतर सगळ्यांना आनंद तरी होईल किंवा पाणी तरी फिरेल किंवा काही जणांच्या डोळ्यात आनंद अश्रू असेल, काही डोळ्यांच्या डोळ्यात दुःखाश्रू असतील. जे होईल ते उद्या दिसेल. विजय वडेट्टीवार असं म्हणतात, आता नागपुरात त्यांनी प्रतिक्रिया दिली की मुंबई महापालिका काँग्रेस बळावर लढणार. शुभेच्छा आहेत त्यांना. प्रयत्न केला जाणार जर तुम्ही एकत्र युती आणि आघाडी संदर्भातला निर्णय